बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी पाहूयात। महाप्रलयामुळे नेपाळमध्ये हाहाकार माजलाय। जवळपास 160 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय, तर 750 पेक्षा अधिक लोक बेपत्ता आहेत आणि बेपत्तांमध्ये 133 भारतीय आणि 37 अनिवासीय भारतीयांचा समावेश आहे। तिबेटमधून अचानक आलेल्या पुरामुळे बुधवारी मध्य नेपाळमध्ये हाहाकार उडाला। यात जवळपास 160 जणांचा मृत्यू झाला असून 750 पेक्षा अधिक लोक बेपत्ता झालेत। त्यामध्ये 133 भारतीय आणि 37 अनिवासी भारतीयांचा समावेश आहे। बेपत्ता पर्यटकांपैकी 37 जण तामिळनाडूच्या तंजावर येथील होते, तर बेपत्ता भारतीयांपैकी किमान 50 जण कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते। ईशा फाउंडेशनने सांगितलं की त्यांचं इमिग्रेशन केंद्रावर असलेले 77 सदस्य बेपत्ता आहेत। यानंतर पाहूयात पुढची मोठी बातमी। ॲप आधारित कॅब चालकांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य या विरोधात ही याचिका आहे। सरकारच्या आदेशाला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। ऑटो रिक्षा आणि ॲप आधारित कॅब चालवण्यासाठी मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलाय। या निर्णयाविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। 4 ॲप आधारित कॅब चालकांनी सरकारच्या 12 ऑगस्ट 2026 रोजीच्या अधिसूचनेला आव्हान देणारी आणि या आदेशाला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। नेपाळमध्ये साताऱ्यातील 10 महिला सुरक्षित असल्याचं कळतंय। सातारा जिल्हा प्रशासनानं या संदर्भात माहिती दिली आहे। नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। प्रशासनाकडून हेल्पलाईन क्रमांक सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया साताराला आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांच्याकडे। इम्तियाज, साताऱ्यातल्या 10 महिला पर्यटनाकरता नेपाळला गेलेल्या होत्या, पण या 10ही महिला सुरक्षित असल्याचं कळतंय। राज्याकरता ही दिलासादायक बाब आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आज नाशिकमध्ये मोर्चा आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरता हा मोर्चा आहे। आमदार रोहित पवार उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिक इथल्या मुंबई नाकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। गुजरात हे गुटख्याचं सेंटर असून मध्य प्रदेश, पालघर आणि धुळ्याकडून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो। गुटखा कंपन्यांची नावे समोर आली असूनही एवढ्या मोठ्या कारवाईबाबत पोलीस का बोलत नाहीत? पोलीस कुणाला घाबरतात? कारवाईची माहिती का देण्यात आली नाही, असा सवाल आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय आणि अंबादास दानवे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। महाराष्ट्राला कॅन्सरग्रस्त करण्याचं काही जण काम करतात। विविध राज्यांमधून छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रामध्ये म्हणजे गुटखा दाखल होतो, त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल होतो, मात्र त्यांना अजूनही अटक करण्यात आलेली नाहीये। माझ्यासोबत शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे आहेत। खरं तर एफडीए भल्या भल्यावर कारवाई करतं, पण गुटख्यावर का करत नाही कळत नाही। एफडीचे अधिकारी छोटो मोठो पान टपऱ्यावर वगैरे गुन्हा दाखल करतात, पण मला असं वाटतं याचा मूळ जिथून आहे तिथं गुन्हा दाखल होण्याची आवश्यकता आहे। खाऊन पिऊन आंदोलन करता असा मंत्री नरहरी झिरवळांचा सल्ला आहे। आंदोलक विद्यार्थ्यांना हा अजब सल्ला झिरवळांनी दिलाय। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची थट्टा केल्याची यानंतर चर्चा आहे। पुण्यातील आदिवासी विद्यार्थी गेल्या 15 ते 20 दिवसांपासून आंदोलनाला बसलेले आहेत आणि या ठिकाणी दाखल झालेल्या नरहरी झिरवळ यांनी विद्यार्थ्यांना खाऊन पिऊन आंदोलन करा असा सल्ला दिलाय। ऐकूया आपण। नागपूरच्या गोधनीतील गॅस दुर्घटना प्रकरण आणि या प्रकरणात बाधितांच्या उपचाराचा खर्च सरकार करेल। खासगी रुग्णालयांनी कोणतीही रक्कम घेऊ नये असं जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश आहेत। यानंतर पाहूयात एक मोठी बातमी। पुण्याच्या इंदापूरमधील सोनाई डेअरीच्या कारवाई प्रकरणी अद्याप अहवाल समोर आलेला नाही। सोनाई डेअरीला वाचवतोय कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। तुकाराम मुंढे सोनाईवर कधी कारवाई करणार? पुण्यातील सोनाई डेअरी प्रकरणी एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंची प्रतिक्रिया समोर आली आहे।
सोनाई डेअरीवर कारवाई केली आहे. कारवाईबाबतचे रिपोर्ट येणं बाकी आहे. मी यावर कोणतंही वक्तव्य करणार नाही. मात्र आम्ही याबाबत कारवाई करत नाही असं तुमच्या डोक्यात काही असेल तर ते कृपया काढून टाका, असं तुकाराम मुंढे म्हणाले. त्याच्यामधल्या फाइंडिंगवरती पुढच्या फाइंडिंग चालू आहे किंवा त्याच्या पुढच्यामधून ज्या काय माहिती आली त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. त्याच्यामध्ये त्याचे सॅम्पल पण आलेले आहे. त्याच्यात मी आता काही कमेंट करणार नाही, कारण ते इन्व्हेस्टिगेशन एका पर्टिक्युलर क्रिटिकल लेवलला आहे. त्या जशा फाइंडिंग पूर्ण होतील त्यावेळेस आपल्याला ते कळेल. सो डोंट वरी अबाउट इट. तुम्हाला अशी काळजी करण्यासारखं त्याच्यात काही नाही आहे. आम्हाला जर ती माहिती द्यायचीच नसेल तर आम्ही सांगितलं नसतं आम्ही तिथं कारवाई केली असेल. सो असं काही तुमच्या मनात जर असेल तर पहिले डोक्यातून काढून टाका. वी आर व्हेरी मच ट्रान्सपरंट आणि प्रत्येक कारवाई आम्ही प्रेसनी कळवतोय. एफडीए याबद्दल सातत्यानं एकच जी गोष्ट सांगते त्यामध्ये ही चौकशी अजून पूर्ण झालेली नाही, पण ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे की हे जे कोणी दूध भेसळखोर आहेत, हे दूध भेसळखोर म्हणजे सर्वसामान्य जनतेला कॅन्सरच्या तोंडात ढकलण्याचं काम हे दुर्दैवानं यामध्ये होते. आणि काहीशा फायद्याच्या दृष्टिकोनातून जर या गोष्टी होत असतील तर याच्यावर आळा हा बसायला पाहिजे. आणि जे कोणी दोषी असतील त्यांचं काय लागेबांधे असतील, काय त्यांच्यावर आशीर्वाद असतील, हे सगळे बाजूला ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, जनतेची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा. कांदिवलीतील क्रेन पडून दुर्घटना झाली. ऑर्किड रेसिडेन्सीमध्ये अनधिकृतपणे क्रेन उतरवताना तुटली. क्रेनचे अनेक भाग बांधकाम सुरू असलेल्या SRA इमारतीवर पडले. परिसरातील रहिवासी आणि मालमत्तेच्या सुरक्षेला गंभीर धोका यामुळे निर्माण झाला. पुण्यातील मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांशी 5 तास चर्चा करण्यात आलेली आहे, पण या प्रदीर्घ चर्चेनंतरही तोडगा निघालेला नाही. आदिवासी विद्यार्थी लेखी आश्वासनाच्या मागणीवर ठाम आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी 15 जणांच्या विद्यार्थी शिष्टमंडळासोबत तब्बल 5 तास प्रदीर्घ बैठक घेतली. चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं जात असलं तरी उपोषणावर कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. मंत्र्यांनी मागण्यांवर विचार करण्यासाठी 2 दिवसांची मुदत मागून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र जोपर्यंत मागण्या मान्य झाल्याचं लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याच्या भूमिकेवर विद्यार्थी ठाम आहेत. तर नेपाळच्या महाप्रलयात महाराष्ट्रातले 150 पर्यटक अडकले आहेत. ठाण्यातील 67, पुण्यातील 19, बीडमधील 11 पर्यटकांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्राकडून नागरिकांना हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलाय. महाराष्ट्राकडून 1070 हा हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलेला आहे. नेपाळमध्ये समाज माध्यमांवरील बंदी विरोधात स्थानिक तरुणांनी केलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये महाराष्ट्रातून पर्यटनासाठी गेलेले 150 पर्यटक अडकून पडले आहेत. यामध्ये ठाण्यातील 67 तर पुण्यातील 19 व बीडमधील 11 पर्यटकांचा समावेश आहे. हे सर्व पर्यटक सुखरूप असले तरी नेपाळमधील सध्याची परिस्थिती पाहता राज्य सरकारनं पर्यटकांना नेपाळमध्ये जाऊ नये असं आवाहन केलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.